दहिसरहून येताना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होतो आणि त्यामुळे मुंबईत घर द्या। उपमहापौर संजय घाडी यांनी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडेंना हे पत्र लिहिलंय। वाहतूक कोंडीचा मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचंही घाडी यांनी म्हटलंय। मनपाच्या बैठकांची वेळ गाठताना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत असल्याचं घाडी यांचं म्हणणं आहे। राणीबाग परिसरातल्या अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी घाडी प्रयत्नशील असल्याचं समजतंय। मुंबई महापालिकेच्या महापौरांचा बंगला भायखळ्याच्या राणीच्या बागेत आहे आणि महापौर बंगल्याच्या शेजारीच अतिरिक्त आयुक्तांचे सेवा निवासस्थान आहे। सध्या ते रिक्त आहे आणि याच निवासस्थानासाठी उपमहापौर घाडी हे प्रयत्नशील असल्याचं समजतंय। तर उपमहापौर संजय घाडी स्वतः सध्या आपल्यासोबत फोनवरून जोडले आहेत। घाडीजी नमस्कार। तुम्ही महत्त्वाची मागणी केलेली आहे आयुक्तांकडे, नेमकं कारण काय? खरं तर सर्वसामान्य मुंबईकरांना रोज या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो। तुम्ही तर उपमहापौर आहात, असं असताना तुम्हाला या समस्याचा किती सामना करावा लागतोय, किती अडचण होते? कसं आहे की बघा, मी राहतो दहिसरला, अगदी शेख नाक्याच्या अलीकडे 1 मीटर, आणि इथून दररोज जाणं आणि येणं 2-2 तास वाया जातात आणि पावसाळ्यामध्ये ट्रॅफिकही अधिक होते। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक सभा सकाळच्या लवकरच्या असतात। काही नागरिकांच्या गाठीबिटी घेणे, प्रश्नांसाठी वेगवेगळ्या विभागात व्हिजिट करणे, हे थोडं सोयीचं व्हावं यासाठी एक रिक्त झालेला बंगला जो होता राणीच्या बागेमध्ये अतिरिक्त आयुक्त जोशी मॅडम यांचा, तो मला मिळावा याच्यासाठी मी 25/6 जूनला पत्र दिलं होतं आयुक्त मॅडमना, आणि त्यांनी त्याची दखल घ्यावी अशी मी त्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती। त्यामुळे माझे जाणारे 2 तास, येणारे 2 तास, असे एकूण 4 तास वाचले असते आणि ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला त्याचा उपयोग असा एक साधा विचार होता। तसंच आजपर्यंत प्रोटोकॉल प्रमाणे महापौर मॅडम आहेत, त्यानंतर उपमहापौर आणि मग आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, असं आपण एक प्रोटोकॉल आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये। आताच मलाच नाही, याच्या पूर्वीही जे उपमहापौर होते त्यांना देखील मुंबई महानगरपालिकेने गरजेचं होतं। आपण अतिरिक्त आयुक्तांना निवासस्थानं सगळं उपलब्ध करून देतो, आयुक्तांना आहेच। तर माझीही विनंती अशी राहील, आज मलाच नाही पण याच्या पुढे जे काही उपमहापौर येतील ते कुठे जवळ शहरात असतील किंवा लांब असतील, तर त्यांनाही कायमस्वरूपीचं उपमहापौर पदाचं निवासस्थान त्यांना उपलब्ध झालं तर ते खूप त्यांच्यासाठी सोयीचं होईल, नागरिकांसाठी प्रश्न सोडवण्यासाठी सुलभ होईल। आणि म्हणून मी अशा प्रकारे 25 जून 2026 हे पत्र दिलं होतं। घाडीजी धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, आमच्याशी बातचीत केल्यासाठी।